Hello students, today's lecture we will discuss about chapter number 8, Test of Significance of Means. Okay, हा चॅप्टर कम्प्युटेशनल बॉटने या पेपरमधला 8 नंबरचा चॅप्टर आहे. त्यामध्ये फर्स्ट, इन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स स्टॅटिस्टिशियन आर सपोज टू मेक टेंटेटिव्ह कॅल्क्युलेशन्स बेस्ड ऑन सॅम्पल ऑब्झर्वेशन्स. मग ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो किंवा ज्यावेळेस आपण रिप्रेझेंटेशन डाटा किंवा व्हेजिटेशन डाटा आपण कलेक्शन केल्यानंतर त्याचं काउंटिंग किंवा त्याचा मीन काढायचा, ओके, त्याच्यानंतर मीडियन, हे जे कन्सेप्ट आहेत हे आपण मागं बघितलेले आहेत. ओके, तर मग त्याच्यानुसार हे जे कन्सेप्ट आहेत त्याच्यानुसार हे काय करणार, आपण त्याचं कंपॅरिझन, त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. देन एक्झाम्पल, द ॲव्हरेज वेट ऑफ स्कूल स्टुडंट्स इज 35 kg. ओके, मग एक स्कूल आहे, मग त्या स्कूलमध्ये 35 kgचे स्टुडंट्स किती आहेत. ओके, हे आपण जर आपल्याला काउंट करायचं असेल तर आपला टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ मीन याचा काय यूज केला जातो. देन सेकंड, द कॉइन इज अनवेज नाव टू रीच सच डिसिजन्स इट इज इसेन्शियल टू मेक सर्टेन ॲझम्पशन्स अबाउट पॉप्युलेशन पॅरामीटर्स. मग पॉप्युलेशन पॅरामीटर्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कॉइन्स. ओके, त्यानंतर अजून दुसरा आपण व्हेजिटेशन डाटा घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये किती पॉप्युलेशन आहे. ओके, मग प्लॅन्ट आपण काय काउंट केल्यानंतर, पूर्ण त्या प्लॅन्टचं कलेक्शन केल्यानंतर त्या किती त्यांचं मीन येतो आहे, किती त्यांचा मीडियन आहे, ह्या त्या क्वांटिटीवरती ते डिपेंड आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला मीन किंवा टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ मीन्स हे बघणं आवश्यक आहे. देन सच अजम्पशन इज नोन ॲज स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. आता हायपोथेसिस स्टॅटिस्टिकल म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल मेथडनं काय करणं, ते स्टडी करणं. द व्हॅलिडिटी ऑफ विच इज टू बी टेस्टेड बाय ॲनालायझिंग द सॅम्पल. मग त्या सॅम्पलची व्हॅलिडिटी किंवा मग त्याचं ॲनालिसिस करणं हे त्या टेस्ट ऑफ मीनमध्ये आपल्याला यूज करता येतं. द प्रोसिजर विच डिसाइड्स a certain hypothesis is true or false is called the test of hypothesis. मग तो हायपोथेसिस किंवा जे आपण कन्सेप्ट मांडलेला आहे किंवा आपण जे एक्झाम्पल म्हणून आपण यूज करणार आहोत ते ट्रू आहे की फॉल्स आहे, किंवा मग त्याच्यामध्ये मीन किती आहे, त्याचा टेस्ट सिग्निफिकन्स काय आहे हे आपल्या बघण्यासाठी टेस्ट ऑफ मीन किंवा मीडियन याचा काय केला जातो, यूज केला जातो. ओके, टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फॉर मीन्स लेट xi in bracket 1 is equal to 1 2 2 to n. Okay, be a random sample of size n from population with variance sigma square, then the sample mean x bar is given by. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल यूज करतो किंवा एक एक्झाम्पल आपण तिथं यूज केलं जातं, घेतलं जातं, तर त्यावेळेस आपण एक्स आय इज इक्वल टू इज इन ब्रॅकेट 1 इज इक्वल टू 1 2 3 असे काहीतरी त्याचे नंबर्स असतील. ओके, मग 1 इज इक्वल टू रँडम सॅम्पल म्हणजे आपण ते रँडमली ते घेतो, त्याचं स्पेसिफिक आपण क्वांटिटी तिथं घेत नाही. ओके, आणि सिग्मा स्क्वेअर सॅम्पल मीन एक्स बार इज गिव्हन बाय. मग ज्यावेळेस आपण व्हॅरियन्स इथं काउंट करतो त्यावेळेस त्याला सिग्मा स्क्वेअर हे त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर एक्स बार इज एक्स आय. ओके, देन एक्स बार इज इक्वल टू 1 अपॉन n इन ब्रॅकेट x1 प्लस x2 प्लस डॅश 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 xn. ओके, x इज अ नंबर. ओके, e इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स बार इज इक्वल टू म्यू. v मीन्स व्हॅरियन्स. v into x bar is equal to v in bracket 1 upon n in bracket x1 x2 plus dash dash xn. n is a number and x1 x2 is a numbering trials. Okay, is equal to 1 upon n square in bracket v into x1 plus v into x2 dash dash v into xn bracket complete, that is equal to 1 upon n square into n sigma square is equal to sigma square upon n. Standard error is equal to x bar is equal to sigma upon under root n. That is a test of significance. Then statistic and its standard error.
the statistical constant of computed from the corresponding to the parameters, namely mean is equal to x bar, variance is equal to s square, sample correlation coefficient small r and proportion is a p are called as a statistic. मग ज्यावेळेस आपण स्टॅटिस्टिकल किंवा स्टँडर्ड एरर त्याचा आपण स्टडी करू किंवा ऑब्झर्व करू त्यावेळेस आपल्याला हा कन्सेप्ट तिथं काय आहेत मिनिमम माहिती असल्या पाहिजेत. ओके, एक्स बार जर असेल तर दॅट इज ए मीन, व्हॅरियन्स असेल तर एस स्क्वेअर, सॅम्पल कोरिलेशन कोइफिशियंट असेल तर आर आणि प्रपोर्शन असेल तर पी. नेक्स्ट, स्टँडर्ड एरर. The standard deviation of the sampling distribution of statistic is known as the standard error. Then it is abbreviated as standard error, SE. Okay. Example, the standard deviation of the sampling distribution of the mean x bar is known as the standard error of the mean. ओके, मग एक्स बार ज्यावेळेस आपण काउंट करतो किंवा एक्स बार आपण तिथं कॅल्क्युलेट करू तर एक्स बार म्हणजेच काय मीन. देन वेअर व्ही इंटू एक्स बार इज इक्वल टू व्ही इन ब्रॅकेट x1 प्लस x2 प्लस डॅश डॅश xn अपॉन n. ओके, दॅट इज ए एक्स बार. देन इज इक्वल टू व्ही इंटू x1 अपॉन n स्क्वेअर प्लस व्ही इंटू x2 अपॉन n स्क्वेअर प्लस डॅश डॅश plus v into xn divided by n square. Then sigma square upon n square plus sigma square upon n square plus sigma square upon n square is equal to n sigma square divided by n square. The standard error of the mean is sigma is equal to sigma upon under root n. The standard errors of the sum of the well-known statistic for large samples are given. म्हणजे एक्झाम्पल काय आहे ते आपण आता बघूया. Where n is the sample size, sigma square is the population variation, p is the population proportion, q is equal to 1 minus p. Then n1 and n2 represent the size of the two independent random samples respectively. मग कसं आहे ते ॲक्च्युअल आपण टॅब्युलेट फॉर्ममध्ये बघूया. देन सिरियल नंबर, स्टॅटिस्टिक्स अँड स्टँडर्ड एरर. सॅम्पल मीन एक्स बार इज इक्वल टू सिग्मा अपॉन अंडर रूट n, that is a sample mean. Observe sample proportion p is equal to under root pq upon n. Then a difference between of two sample means x bar 1 minus x bar 2, that is a under root sigma square n1 plus sigma square n1 divided by n1 plus sigma square 2 divided by n2. Then difference of two sample proportion p1 minus p2, that is a p1 pq divided by n1 plus p2 into q2 divided by n2. Okay, that is a statistics and standard error. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असू शकते. Then uses of standard error. Standard error plays a very important role in the large sample theory and forms the basis of the टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. मग ज्यावेळेस एखादा हायपोथेसिस किंवा एखादा नंबर असेल तो काउंट करायचा असेल किंवा एक नंबर ऑफ ग्रुप्स असतील मग त्याचा मीन आपल्या स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा स्टँडर्ड एरर थ्रू काय करतो आपण काउंट करतो. द मॅग्निट्यूड ऑफ द स्टँडर्ड एरर गिव्स ॲन इंडेक्स ऑफ द इस्टिमेट ऑफ द पॅरामीटर. The reciprocal of the standard error is taken as a measure of the reliability or precision of the sample. Then meaning of statistical hypothesis. मग statistical hypothesis काय आहे त्याचा meaning. A statistical hypothesis concerning the parameter or from of the probability distribution for a designated population or populations. More generally of a probabilistic mechanism which is supposed to generate the observations. Then level of significance. In testing a given hypothesis, the maximum probability with which we would
be willing to take risk is called a level of significance of the test. The level of significance usually employ in testing of significance are 0.05 is the 5% and 0.01 is the 1%. Then example 0.05 or 5% level of significance is chosen in deriving a test of hypothesis. Then there are about 5 chances in 100 that we would reject the hypothesis when it should be accepted. That is, we are about 95% confident that we made the right decision. In such a case that we could be wrong, the probability 0.05, the following diagram illustrates the region in which we could accept or reject the null hypothesis when it is being tested at 5% level of significance and two-tailed test is employed. मग ॲक्च्युअली त्याचा कर्व किंवा तो ग्राफ कसा आहे हे आपण बघूया आता. हा त्याचा ग्राफ आहे कर्व 0.95 ऑफ एरिया एवढा एरिया काय केला त्यांनी प्लेट केलेला आहे. ॲक्सेप्ट द नल हायपोथेसिस इफ द सॅम्पल स्टॅटिस्टिक्स फॉल्स इन दिस रिजन. देन रिजेक्ट द नल हायपोथेसिस इफ द सॅम्पल स्टॅटिस्टिक्स फॉल्स इन दिस टू रिजन्स. ओके, या टाईपमध्ये एका नल हायपोथेसिसचा काही ग्राफ तिथं प्लॉट होईल. Then next point, null hypothesis and alternative hypothesis. Hypothesis testing begins with an assumption called as a hypothesis that we make about a population parameter. Null hypothesis, a hypothesis of no difference is called a null hypothesis and usually denoted by H0. Null hypothesis is the hypothesis which is tested for possible rejection under the assumption that it is by Professor R.A. Fisher. Then it is a very useful tool in test of significance. Example, we want to find out whether the special classes for H are secondary students. After school hours has benefited the students or not, we shall set up a null hypothesis that H0 special classes after school hour has not benefited the students. Then next, alternative hypothesis. Any hypothesis which is complementary to the null hypothesis is called as an alternative hypothesis, usually denoted by H1. Example, if we want to test the null hypothesis that the population has a specified mean mu0, step 1, null hypothesis H0 is equal to mu0. Step 2, alternative hypothesis may be H1 is equal to mu0 is equal to, that is mu is less than mu0 or mu is greater than mu0. It is known as a two-tailed alternative and the alternative in. Then second, H1 is equal to mu is greater than is less than 0, mu0. It is known as a right-tailed alternative respectively. Third one, H1 is equal to mu is greater than mu0. It is known as left-tailed alternative respectively. Test of significance of means and null hypothesis is finished. Okay.